चाकणकर कुटुंबातले अनेक लोक खरातच्या संपर्कात होते। रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकरांचे खरातला फोन गेले। प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकरांचे खरातला फोन गेले। संकेत सायकरचाही फोन कॉल्स मला सापडले। 1 एप्रिल ते 17 मार्च दरम्यान रुपाली चाकणकरांचे खरातला 177 कॉल होते। 17 दिवसात खरातचे चाकणकरांना 121 फोन झाले। चाकणकरांनी 17 दिवसात 58 वेळा चाकणकरांचे खरातला फोन गेले आणि 17 मार्चला रुपाली चाकणकरांचा फोन बंद झाला। एका कॉलमध्ये तर खरात आणि चाकणकरांनी 22 मिनिटं फोन कॉल केला। आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा काहीच त्याच्यात हात नव्हता, मी काहीच चुकीचं केलं नाहीये। मग रुपाली ताई, हे जे झालंय की तुम्ही 5 तारखेला आयोगाकडनं जी नोटीस पाठवली होती आणि त्याच्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला तुम्ही त्याचं जे हिअरिंग घेतलं, इतकी काय घाई झाली होती खरातांची प्रकरणं संपवण्याची? तुम्हाला याची चौकशी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।